समाजातील दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि सुरक्षित भविष्याची नवी पहाट घेऊन येणारा दिव्यांग सामुदायिक विवाह सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात आणि सामाजिक ऐक्याच्या भावनेत संपन्न झालाय। दिव्यांग प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ विवाह सोहळा नसून दिव्यांग युवक युवतींसाठी नव्या आयुष्याची सुरुवात करणारा एक प्रेरणादायी प्रवास ठरतोय। समाजातील विविध संघटना, सेवाभावी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या दिव्यांग बांधवांचे विवाह विधी परंपरेनुसार आणि आनंदी वातावरणात पार पडले। आर्थिक अडचणींमुळे विवाह करणे कठीण जाणाऱ्या अनेक दिव्यांग युवक युवतींना या उपक्रमामुळे नवजीवन मिळत आहे आणि समाजात सन्मानाने जगण्याचा आधार मिळतोय। विशेष म्हणजे मागील वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तब्बल 100 सामुदायिक विवाहांचे आयोजन करण्यात आले होते। या विवाहांमधील 200 नवदाम्पत्यांचे संसार आजही आनंदाने सुरू आहेत आणि आजपर्यंत एकाही विवाहाचा घटस्फोट झालेला नाही, हे आयोजक अभिमानानं सांगतात। हा भव्य विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र प्रांत रोटरी क्लब, मिड ईस्ट लायन्स क्लब ऑफ पुणे सहकार नगर, भारत विकास परिषद स्वारगेट, एनरिविल क्लब, गुडविल इंडिया, सेवा सहयोग मार्तंड देवस्थान जेजुरी, लोकसेवा सेवा प्रतिष्ठान, श्री शंकर महाराज मठ, ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, सामाजिक समरसता मंच आणि अनेक संस्था व संघटनांचा मोलाचा सहभाग लाभला। या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांच्या जीवनात स्थैर्य, आनंद आणि सामाजिक स्वीकाराची भावना निर्माण होत असून समाजातील प्रत्येक घटकानं अशा उपक्रमांना पुढे येऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे। खऱ्या अर्थानं समाजाची ताकद, समरसता आणि माणुसकी दाखवणारा हा दिव्यांग सामुदायिक सोहळा सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरतोय। तिथं कांबळे म्हणून एक मुलगी होती, ती मुलीला आई संस्थेची 2019 ला सुरुवात झाली, म्हणजे 21 जून 2019 या दिवशी रोजी झाली। आणि दिव्यांगाचा सामुदायिक विवाह सोहळा हे करण्याची आयडिया अशी आली, आम्ही प्रवासाला गेलो होतो देवी प्रांतामध्ये। तिथं कांबळे म्हणून एक मुलगी होती, ती मुलीला आई वडील नव्हते, आई वडील नसल्यामुळे तिने जेवण जर मागितलं तर ती जे काकुमता उलटण्याचे गरम चटके द्यायचे तिच्या पायाला। म्हणून केली हे चटके किती दिवस सहन करायचे, मग त्याच्या आयुष्यात कोणीतरी जोडीदार हवा, म्हणून आपण ती आयडिया करून आपण 2019 साली 5 कपलची सुरुवात केली। आणि ती जी चटके खाणारी जी मुलगी जी आहे, आम्ही तिचं लग्न 2020 साली केलं। त्याच मुलीने आम्हाला गेल्या वर्षीचं 10,000 डोनेशन आम्हाला मदत केलं। पुण्यामध्ये असे किती लग्न तुम्ही लावलेले आहेत आणि कसं लोकांचं सहभाग? नाही, पुण्यामध्ये असे आहेत की आम्ही 2019 ते 2024 म्हणजे 7 वर्ष झाली आणि 185 दिव्यांगाचे सामुदायिक विवाह झालेले। दरवर्षी या दिव्यांगांचं विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आतापर्यंत 178 दिव्यांगांचं आम्ही लग्न लावलंय। संघाच्या शताब्दी निमित्त मागच्या वर्षी 100 दिव्यांगांचे म्हणजे 200 दिव्यांगांची लग्न आपण लावली, त्यात 53 अंध होते। आज 2026चा दिव्यांग सोहळा आत्ताच पार पडतोय, त्याच्यामध्ये 7 जोडप्यांचं लग्न या ठिकाणी लावलं जात आहे। त्याच्यामध्ये 3 पूर्ण अपंग आहेत आणि 6 कर्णबधिर किंवा तशा प्रकारचे दिव्यांग आहेत। आणि मला आनंद आहे की सर्व संघटना म्हणजे दिव्यांग प्रतिष्ठान असेल, लायन्स क्लब असेल, रोटरी क्लब असेल, त्यानंतर भारत विकास परिषद असेल, दुर्गम प्रतिष्ठान असेल, जेजुरी देवस्थान असेल, त्यानंतर दगडूशेठ दत्त मंदिर असेल, दुर्गम प्रतिष्ठान असेल, या सर्व संस्था मिळून या ठिकाणी या विवाह सोहळ्याला मदत करतात। नव्हे तुम्ही बघितलं असेल तर यांना सोन्याचं मंगळसूत्रापासनं, पैंजणापासनं संसार उपयोगी सगळ्या गोष्टी, कपाट असेल, पलंग असेल, ते जे झाल म्हणतात, सगळ्या प्रकारचे 33 प्रकारची भांडी, आणि सगळ्यात महत्वाचं या लोकांना आपण एक व्यवसायासाठी पिठाची गिरणी देतो।